MPSC माइंड मॅप्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी ग्रुप सीची जी ॲड आलेली आहे कंबाईन ग्रुप सीची, आणि यावेळेस ग्रुप सीमध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या पदांसाठी. आणि तुमचा अभ्यास खूप छान व्हावा या ग्रुप सीचा, तर त्याच्यासाठीच आपण जे आहे ग्रुप सीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत प्रिलियम्सचे, त्याचा आपण एक डिटेल ॲनालिसिस घेणार आहोत. प्रत्येक सब्जेक्टचे प्रत्येक क्वेश्चन्स जे आहेत त्याचं क्वेश्चन कसा फिरतोय वगैरे हे सगळ्याचं आपण एक डिटेल ॲनालिसिस घेणार आहोत. त्याचं खूप चांगलं डिटेल असं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी 2023ला जी काही गट क ची संयुक्त सर्व पूर्व परीक्षा झाली होती त्याचं पॉलिटी सब्जेक्ट आपण घेणार आहोत. ओके, तर आपण आता सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, एकतर हा ए सेट आहे आणि ए सेटमध्ये क्वेश्चन नंबर 51 to 65 हे पॉलिटीचे 15 प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत. ओके, तर पहिला प्रश्न आहे महाधिवक्त्याबद्दल त्यांनी काही विधानं केलेली आहेत. तर त्या विधानांवरती आपण बघूया कोणती विधानं आहेत, आणि त्यांनी सांगितलंय की याच्यातलं कोणतं विधान जे आहे ते असत्य आहे ते बघायचं आहे. ओके, तर पहिला प्रश्न आहे महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणती विधानं ही असत्य आहेत. एक आहे महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. दुसरं विधान आहे राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींबद्दल राज्य सरकारला ते सल्ला देतात. तिसरं विधान आहे की राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी इतर सर्व कर्तव्य ते पार पाडतात. आणि चौथं विधान आहे की संविधान आणि इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. तर आपल्याला सांगितलं की असत्य विधान कोणतं आहे ते ओळखायचंय. तर बघा, ह्याच्यामध्ये जे पहिलं विधान आहे की महाधिवक्त्याची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करतात, तर हे विधान असत्य आहे. ओके, तर हे राष्ट्रपती नाही करत तर गव्हर्नर करतात, म्हणजेच राज्यपाल जे आहे ते महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ओके, आता आपण त्याच्याबद्दल जरा डिटेल माहिती बघूया. तर बघा, घटनेचं कलम 165, घटनेच्या कलम 165 मध्ये आपल्याकडे महाधिवक्त्यांची तरतूद जी आहे ती केलेली आहे. तर महाधिवक्ता म्हणजे काय, तर राज्य सरकार जे आहे त्यांची जी कायदेशीर बाजू कोर्टात मांडण्यासाठी एक लीगल ॲडवायझर और लीगल पर्सन जो असतो तो म्हणजे महाधिवक्ता. ओके, म्हणजे राज्य सरकारच्या संदर्भात जे काही खटले असतील त्या सगळ्यांची बाजू कोर्टात मांडण्यासाठी और इतर राज्यांसमोर मांडण्यासाठी आपल्याकडे महाधिवक्ता या पदाची निर्मिती केलेली आहे. तर हे महाधिवक्ता हे जे पद आहे ते त्याची जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती आपल्या राज्याच्या राज्यपालांद्वारे केली जाते. राज्याचे राज्यपाल राज्याचे मंत्रिमंडळांचा सल्ला घेऊन त्या पदाची नियुक्ती जी आहे म्हणजे त्या व्यक्तीची नियुक्ती महाधिवक्ता या पदावर करतात. ओके, तर त्याच्यासाठी पात्रता काय आहे, तर त्याच्यासाठी पात्रता आहे की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी काही पात्रता लागते, म्हणजेच तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, त्याची न्यायिक पदावरती त्याने 10 वर्ष काम केलेलं असावं, किंवा उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष त्याने वकिली केलेली असावी. ही पात्रता त्याने अचीव केली असेल तर तो महाधिवक्ता म्हणून नेमला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर त्याचा जो कार्यकाळ असेल तर तो कार्यकाळ काही निश्चित केलेला नाही आहे आपल्या घटनेमध्ये. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात. इन केस जर आपल्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला और मंत्रिमंडळ बरखास्त झालं तर आपला महाधिवक्ता जो आहे तो राजीनामा देतो. ओके, कारण त्याची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने झालेली असते म्हणून. और स्वतःच्या मर्जीने तो आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करू शकतो. तर कोणताही फिक्स्ड टेन्युअर फिक्स कार्यकाळ त्याला दिलेला नाहीये, तो आपला राजीनामा कधीही राज्यपालांकडे देऊ शकतो आणि पदमुक्त होऊ शकतो. तर ह्याच्यातला अजून एक पॉइंट आहे की या महाधिवक्त्याचे जे काही वेतन भत्ते जे आहेत ते पण कोण ठरवतं, तर राज्यपाल ठरवतात. ओके, तर ह्या महाधिवक्त्यांचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतात, तर सरकारला कायदेशीर धोरणात्मक बाबींवरती सल्ला देणं, त्याच्यानंतर राज्यपालांनी जी काही कायदेशीर स्वरूपाची कामं सोपवलेली आहेत तर ती करणं, आणि राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात न्यायिक खटले जे आहे ते लढवणं, हे आपल्या महाधिवक्त्यांचं कार्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. ओके, तर हे महाधिवक्त्यांना काही विशेष अधिकार म्हणजे प्रिव्हिलेज राईट्स जे आहेत ते दिलेले आहेत. तर घटनेच्या कलम 177 मध्ये महाधिवक्त्यांना काही प्रिव्हिलेज राईट्स दिलेले आहेत, काही विशेष अधिकार दिलेले आहेत. तर ते अधिकार काही आहेत,
तर राज्याच्या हद्दीत जेवढी काही न्यायालये आहेत त्या न्यायालयांमध्ये ज्या काही सुनावण्या चालल्या जातात त्या सुनावण्या ऐकण्याचा ओके त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा हक्क महाधिवक्त्यांना आहे ओके. त्याच्यानंतर राज्याचे विधिमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद यांच्या सभागृहातल्या बैठकी ऐकण्याचा, त्यांच्यातल्या समितींमध्ये और त्यांच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार हा महाधिवक्त्याला आहे ओके. फक्त त्या जे काही कामकाज चालू असेल तिथे त्यांना मतदानाचा हक्क नसतो, बाकी ते ऐकण्याचा, तिथे पार्टिसिपेट करण्याचा त्यांना हक्क असतो, बोलण्याचा हक्क असतो. आणि राज्य विधिमंडळाचे जे आमदार आहेत त्यांना मिळणारे जे सर्व कायदेशीर आणि विशेष अधिकार जे आहेत ते महाधिवक्त्यांना पण प्राप्त होतात. तर अशा प्रकारे महाधिवक्ता या पदाबद्दल आपण डिटेल माहिती घेतली. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारतातील उच्च न्यायालयांबाबत कोणते विधान बरोबर नाही? ओके, उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्टाबद्दल हा प्रश्न आहे. आपण विधानं बघूया. उच्च न्यायालय हे जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, तर हे विधान बरोबर आहे. दुसरं आहे, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात, तर हे आपलं विधान हे पण बरोबर आहे. तिसरं विधान आहे, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, तर हे विधान आपलं चुकीचं आहे. नियुक्ती राष्ट्रपती करतात, राज्यपाल नाही करत. चौथं विधान आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 62 वर्ष आहे ओके. तर चौथं स्टेटमेंट पण बरोबर आहे. आता याच्या संदर्भात आपण डिटेल माहिती बघूया. भारतीय संविधानाच्या भाग 6 मध्ये कलम 214 ते 231 दरम्यान उच्च न्यायालयाचे अधिकार, रचना आणि कार्यासंदर्भात आपल्याला डिटेल अशी माहिती दिलेली आहे संविधानामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची कलमं आहेत ती बघूया ओके. तर बघा, घटनेचं कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावं अशी तरतूद केलेली आहे. 215 मध्ये असं सांगितलंय की आपलं जे उच्च न्यायालय आहे ते अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड याचा अधिकार उच्च न्यायालयाला असेल, म्हणजेच त्याचा जर का अवमान केला जाईल तर त्याला शिक्षा मिळेल. त्याच्यानंतर कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे उच्च न्यायालयाचे जे काही खटल्यांचे जे काही निकाल असतील तर ते इन फ्युचर रेफरन्स म्हणून वापरले जातील, पुढचा काही निकाल असेल तर तो देण्यासाठी. त्याच्यानंतर 216 मध्ये उच्च न्यायालयाची जी रचना आहे म्हणजे किती मुख्य न्यायाधीश असेल, राष्ट्रपती त्यांची नियुक्ती कोण करेल, न्यायाधीश किती असतील, हे जे स्ट्रक्चर आहे त्याचं ते कसं असेल हे 216 मध्ये सांगितलंय. 217 मध्ये न्यायाधीशांची नियुक्ती, त्यांची पात्रता आणि पदमुक्ती कशी असेल त्याच्या अटी दिल्यात. 226 मध्ये उच्च न्यायालयाचे रिट्स आहेत. जसं आपल्याकडे कलम 32 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे रिट्स आहेत, प्राधिलेख अधिकार आहेत, तसंच 226 मध्ये उच्च न्यायालयाचे अधिकार आहेत ओके, रिट्स आहेत. त्याच्यानंतर 231 मध्ये संसद काय सांगते तर 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय जे आहे ते स्थापन करू शकतं, तर असं 231 मध्ये सांगितलेलं आहे. तर अजून आपण बघूया उच्च न्यायालयाची काय माहिती आपल्याला घेता येते येथे. तर बघा, आपला जो प्रश्न होता तर तो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत होता. तर बघा, ते न्यायाधीशांची जी नियुक्ती आणि पात्रता आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. पहिलं तर त्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि पात्रता म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती करतात. भारताचे राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात आणि इतर न्यायाधीशांची पण नियुक्ती जी आहे ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची सल्लामसलत करून केली जाते. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी काय पात्रता लागते तर तो भारताचा नागरिक असावा, त्याने किमान 10 वर्ष न्यायिक पदावरती काम केलेलं असावं किंवा त्याने सलग 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी. म्हणजे 10 वर्ष न्यायिक पदावर काम किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली, दोघांपैकी काहीतरी एक केलेलं असावं. त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाळ आपण बघूया. तर त्यांचा कार्यकाळ जो आहे तो वयाशी 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावरती राहू शकतात. त्याच्यानंतर ते आपला राजीनामा राष्ट्रपतींना संबोधून देऊ शकतात. राष्ट्रपतींना संबोधून का तर नियुक्ती पण तर राष्ट्रपतीच करतात ओके. त्याच्यानंतर त्यांना जर का पदाच्या मुदतीपूर्वी काढायचं असेल म्हणजे जे काही मुदत ठरलेली आहे 62 वर्ष और जे काही आहे ते त्याच्या आधी जर का काढायचं असेल तर त्यांच्यावरही महाभियोग चालवला जातो, पण त्याच्यासाठी काही कारण आहेत. म्हणजे
त्यांनी काहीतरी घटनात्मक गैरवर्तवणूक और असमर्थता या कारणाने त्यांच्यावरती महाभियोग करून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. तर इथे आपण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याबद्दल एक डिटेल अशी माहिती घेतलेली आहे की त्यांची नियुक्ती बघितली आहे, पात्रता बघितली आहे, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचे पदमुक्त कसे होते तेही बघितलेलं आहे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे की भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ह्याचं उत्तरच मी तुम्हाला डायरेक्ट सांगते. याचं उत्तर आहे की 24 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघा, आपल्याकडे भारतामध्ये 24 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून जो आहे तो साजरा करतो. तर आपण हा दिवस का निवडलाय? तर आपली जी 73वी घटना दुरुस्ती जी होती 1992ला झालेली 73वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे तो 24 एप्रिल 1993 पासून पूर्ण देशामध्ये लागू झाला. 24 एप्रिल 1993ला पूर्ण देशभरामध्ये लागू झाला. आणि त्याच्यासाठी म्हणून आपलं जे लोकल बॉडीज आहे, आपलं पंचायत राज प्रमोट करण्यासाठी, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आणि हे ग्रामीण लेवलला पोचलेलं जे पंचायत राज आहे, ओके, म्हणजे गावापर्यंतचा जो विकास आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून आपण 24 एप्रिलला हा पंचायत राज दिन साजरा करण्याचं असं ठरवलं. हे कधी ठरवलं? तर 2010 पासून जो आहे तो आपण सेलिब्रेट करतोय. 2010ला पहिला पंचायत राज दिन साजरा केला होता आपण. ओके, तर ह्याच्यामध्ये काय काय केलं जातं? तर ग्रामीण भारताचा सक्षमीकरणाचा उत्सव आहे हा. तर आपल्याकडे दीनदयाल उपाध्याय पंचायत विकास पुरस्कार दिले जातात आणि गावोगावांमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जातात आणि ग्रामपंचायतीशी रिलेटेड अवेअरनेस जो आहे तो केला जातो. ओके, आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? ओके, तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं क आणि ड, म्हणजे 4 ऑप्शन दिले आहेत. अ ब, दुसरा ऑप्शन आहे क ड, तिसरा ऑप्शन आहे अ ब क आणि चौथा ऑप्शन आहे ड. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 क आणि ड. केरळ आणि राजस्थान या 2 राज्यांमध्ये ऑप्शनमध्ये दिलेल्या 2 राज्यांमध्ये विधान परिषद नाहीये. तर आपल्याकडे एकूण फक्त 6 राज्यांमध्ये जी आहे विधान परिषद आहे, म्हणजे द्विगृही सभागृह आहे. राज्याचं सभागृह हे द्विगृही आहे. तर याच्याबद्दल आपण एक डिटेल माहिती घेऊया विधान परिषद बद्दल. तर बघा, भारतीय संविधानाच्या भाग 6 मध्ये कलम 169, 171 आणि 172 याच्यामध्ये विधान परिषदेची रचना, निर्मिती आणि अधिकार यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर कलम 169 मध्ये बघा, कलम 169 मध्ये विधान परिषदेच्या निर्मिती आणि बरखास्तीबद्दल तरतूद केलेली आहे. सध्याच्या कंडिशनला आपल्याकडे केवळ 6 राज्यांमध्ये जे आहे विधान परिषद, किती तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. त्याच्यातलं कोणती कोणती राज्य आहेत? तर महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही 6 राज्य आहेत ज्यांच्यामध्ये विधान परिषद आहे. तर आपण विधान परिषदेच्या निर्मिती आणि बरखास्तीबद्दल बघूया. एखाद्या राज्याला जर का विधान परिषद स्थापन करायची असेल और असलेली विधान परिषद रद्द करायची असेल तर त्याची प्रोसेस अशी आहे की त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने एक विशेष बहुमताने ठराव पारित करावा लागतो आणि त्या ठरावाला जर संसदेने बहुमताने कायदा करून जे आहे त्या ठरावावरती तो संसदेकडे पाठवला जातो, म्हणजेच आपल्या पार्लिमेंटकडे पाठवला जातो. आपल्या संसदेने म्हणजेच पार्लिमेंटने त्या ठरावाला बहुमताने मंजुरी दिली तर त्या राज्याची विधानसभा एकतर निर्माण होते और रद्द करायची असेल त्यांना तर ती रद्द होते. ओके, त्याच्यानंतर विधानसभेची सदस्यांची सदस्य संख्या किती आहे, म्हणजे विधानसभेमध्ये सदस्य संख्या किती असली पाहिजे, त्यांचं रचना कशी आहे ते कलम 171 मध्ये सांगितलं आहे. तर बघा, राज्याची विधानसभा जी आहे त्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 103 पेक्षा ती जास्त असू शकत नाही आणि कमीत कमी 40 असावी लागते. ओके, कमीत कमी 40 किंवा विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 103 पर्यंत असू शकते. ओके, महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर महाराष्ट्राची आहे 78. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 अशी सदस्य संख्या आहे. तर विधान परिषदेची ही निवड आहे ती अप्रत्यक्ष पद्धतीने होते. त्यांच्या सदस्यांची निवड आहे ती अप्रत्यक्ष पद्धतीने होते.
तर विधान परिषदेची ही निवडणूक कशी होते, तर विधानसभेचे जे काही आपले आमदार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून, विधानसभा सदस्यांच्या मतदारसंघातून 103 सदस्य जे आहेत ते निवडून देतात विधान परिषदेवरती. त्याच्यानंतर पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून प्रत्येकी 112 सदस्य जे आहेत ते विधान परिषदेवरती निवडून दिले जातात. आणि 106 सदस्य जे आहेत ते राज्यपाल नियुक्त करतात म्हणजे नॉमिनेट करतात. तर कशातून, तर कला, विज्ञान, साहित्य, त्याच्यानंतर सहकारी चळवळ, समाजसेवा याच्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती विधान परिषदेवरती राज्यपालांद्वारे नियुक्त केली जातात, नॉमिनेट करून दिली जातात. आता आपण हे जे विधान परिषदेचे जे काही सदस्य आहेत त्यांचं पात्रता आणि कार्यकाळ बघूया. तर बघा, घटनेच्या कलम 172 मध्ये यांची पात्रता आणि कार्यकाळ दिलेला आहे. तर पात्रता अशी आहे की ती व्यक्ती भारताचा नागरिक असली पाहिजे, तिचं किमान वय हे 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि संसदेने जे काही अटी घालून दिलेले आहेत त्यांचा सदस्य होण्यासाठी त्यांची पूर्तता त्यांनी केली पाहिजे. यांचा कार्यकाळ कसा असतो, तर बघा, विधान परिषद जी आहे ते पूर्ण कायमस्वरूपी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. ओके, विधान परिषद हे कधीच विसर्जित होत नाही. पण त्यांचे जे सभासद आहेत म्हणजे त्यांचे सदस्य आहेत विधान परिषदेचे, ओके, सभागृहाचे सदस्य, त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. विधानसभेचे जे आहेत, ओके, विधानसभेचे आहेत त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो आणि विधान परिषदेचे आहेत त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. त्याच्यानंतर दर 2 वर्षांनी, निवडणूक झाल्यानंतर दर 2 वर्षांनी जे आहेत तर 103 सदस्य आहेत ते निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी तेवढेच नवीन सदस्य जे आहेत ते निवडून येत असतात. आता आपण बघूया विधान परिषदेचे अधिकार काय आहेत आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत. तर बघा, विधान परिषद हे राज्याचं वरिष्ठ सभागृह आहे असं म्हटलं जातं, पण तरी पण विधानसभेपेक्षा ते एक कमकुवत सभासद आहे, एवढे अधिकार त्यांना दिलेले नाही आहेत. तर त्यांचे कोणते लिमिटेशन्स आहेत, असे कोणते लिमिटेशन्स आहेत विधान परिषदेचे, तर बघूया की जे अर्थविधेयक बिल आहे, ओके, म्हणजे जे काही मनी बिल आहे, अर्थविधेयक बिल आहेत ती फेटाळण्याचा अधिकार विधान परिषदेला नाही आहे. त्याच्यानंतर जी काही सर्वसाधारण विधेयकं आहेत ती पण जास्तीत जास्त 4 महिने, म्हणजे पहिल्यांदा 3 महिने आणि त्याच्यानंतर इन केस विधानसभेने पुन्हा मंजूर करून परत पाठवलं विधान परिषदेकडे पारित करण्यासाठी तर एक्स्ट्रा 1 महिना, असं 4 महिने ते रोखून धरू शकतं. अदरवाईज त्यांना ते पास करावं लागतं. त्याच्यानंतर संयुक्त बैठक जी आहे, जी आपल्याकडे संसदेकडे म्हणजे वरती केंद्रामध्ये जसं संयुक्त बैठक होती तसं राज्यांमध्ये संयुक्त बैठक नावाचा प्रकार आपल्याकडे नाही आहे. त्याच्यानंतर अजून कोणती गोष्ट आहे विधान परिषदेबद्दल, तर विधान परिषदेचे सदस्य आहेत ते सरकारला प्रश्न विचारू शकतात, त्यांच्या मुद्द्यांवरची चर्चा करू शकतात, पण ते गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट म्हणजे सत्ताधारी जे काही पक्ष आहेत और जे काही मंत्रिमंडळ आहे त्यांच्या अगेन्स्ट ते अविश्वासाचा प्रस्ताव जे आहेत ते आणू शकत नाही. ओके, तो अधिकार फक्त विधानसभेला आहे. तर अशा प्रकारे आपण विधान परिषद हा टॉपिक पण कव्हर केलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की अचूक जोड्या लावा. तर बघा, आपण याचं डायरेक्ट उत्तरच बघूया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. त्याच्याने काय झालं तर मतदाराचं वय आहे ते 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. खूप म्हणजे ते कमी केलं. त्याच्यानंतर आहे 44वी घटना दुरुस्ती. 44व्या घटना दुरुस्तीने जे आहे ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीचे जे काही वाद आहेत ते सर्वोच्च उच्च न्यायालयात चालतील असं सांगितलं. त्याच्यानंतर आहे 41वी घटना दुरुस्ती. 41व्या घटना दुरुस्तीने राज्य लोकसेवा आयोगाचे जे काही सेवानिवृत्तीचे वय आहे आयोगाच्या सदस्यांचं ते 60 वरून 62 करण्यात आलं, म्हणजे वाढवण्यात आलं. आणि 73वी घटना दुरुस्ती आहे, त्याच्याने काय झालं तर त्रिस्तरीय पंचायत राज लागू झाली. तर जर का तुम्ही बघा, जर का फक्त एक जरी उत्तर तुम्हाला माहिती असतं ह्याच्यातलं, म्हणजे 61व्या घटना दुरुस्तीने काय झालं तर ती आपली जोडी लगेच लागली असती. आता आपण ह्याचं एकदम डिटेल एक्सप्लेनेशन घेऊया. तर बघा, भारतीय संविधानाच्या भाग 20 आणि कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे.
आपण घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून घेतलेली आहे, म्हणजे ते सोर्स आहे आपलं. त्याच्यानंतर घटनादुरुस्ती म्हणजे काय, तर घटनेतल्या ज्या काही तरतुदी आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रोसेस म्हणजे घटनादुरुस्ती. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काही मर्यादा आहेत, लिमिटेशन्स दिलेले आहेत. तर बघा 1973ला केशवानंद भारती खटला झालेला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की घटनेची जी काही मूलभूत चौकट आहे तिला धक्का न लावता आपण घटनेमध्ये बदल जो आहे तो करू शकतो. ओके, तर घटनादुरुस्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने, त्याच्यानंतर संसदेचे विशेष बहुमत आणि अर्ध्याहून अधिक राज्यांची मान्यता, जसं GST साठी आपण केलं होतं. आणि त्यानंतर आहे संसदेच्या साध्या बहुमताने, म्हणजे नागरिकत्व आणि इतर बाबी ज्या आहेत त्या आपण संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती बदल करून आपण त्या चेंज करू शकतो. तर बघा 41वी घटनादुरुस्ती जी आहे त्याच्याने काय केलं, तर राज्य लोकसेवा आयोग म्हणजे स्टेट सर्व्हिस कमिशन्स जे आहेत त्यांचे जे काही सदस्य आहेत त्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्षावरून वाढवून 62 वर्ष असं करण्यात आलं. तर बघा 43व्या घटनादुरुस्तीने काय केलं, तर आणीबाणीच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे जे अधिकार कमी केले होते ते परत 43व्या घटनादुरुस्तीने पुनर्स्थापित केलेले आहेत, म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू हे अधिकार परत त्यांना देण्यात आले. आणि संसदेचा देशद्रोही विरोधी कारवायांवरती अनिर्बंध अधिकार जो होता तो काढून घेण्यात आला. त्याच्यानंतर 44वी घटनादुरुस्ती ही खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे. या घटनादुरुस्तीने खूप मेजर चेंजेस जे आहेत ते आपल्या घटनेत झालेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, तर मालमत्तेचा हक्क जो पहिले आपल्याकडे मूलभूत हक्क होता तो 44व्या घटनादुरुस्तीने एक कायदेशीर हक्क केला. ओके, मूलभूत हक्क कलम 31 मध्ये होता आधी तो, पण 44व्या घटनादुरुस्तीनुसार तो कलम 300A मध्ये जाऊन एक कायदेशीर हक्क बनला. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीमध्ये बदल केला. अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी म्हणजेच एक आर्मड रिबेलियन हा शब्द टाकला आणि आणीबाणी लागू करण्यासाठी मंत्रिमंडळाची लेखी शिफारस असणं अनिवार्य आहे, हे तरतूद जी आहे ती करण्यात आली. त्याच्यानंतर 44व्या घटनादुरुस्तीने असं सांगितलं की कलम 20 म्हणजेच मूलभूत हक्कांमधलं कलम 20 आणि कलम 21 हे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये रद्द करता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर अजून 4थी घटनादुरुस्ती त्यांनी सांगितली होती की 61वी घटनादुरुस्ती. तर 61वी घटनादुरुस्ती ही पण खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे, कारण राजीव गांधींच्या काळात ही घटनादुरुस्ती केली, जे तेव्हा सगळ्यात युवा पंतप्रधान म्हणून आपल्याला ओळखतो त्यांना आपण. तर त्यांनी काय केलं, तर मतदाराचं वय जे आहे म्हणजे आपण वोटरचं जे काही वय आहे ते 21 वर्षावरून कमी करून 18 वर्ष केलं. म्हणून आता आपण काय तर 18 वर्ष झालं तरी आपण मतदान करू शकतो. तर ते याच घटनादुरुस्तीनुसार झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की सरपंचांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत कोणते विधान जे आहे ते अयोग्य आहे. आपण विधानं बघूया. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं हे बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणं हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणं, तर हे काही काम सरपंचांचं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याकडे शिक्षणशी रिलेटेड विभाग अस्तित्वात आहे. तर म्हणून आपलं उत्तर आहे अयोग्य विधान ऑप्शन नंबर 3 क. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता आपण बघूया की सरपंचांचा असे अधिकार काय आहेत. तर बघा, आपल्याकडे 73वी घटनादुरुस्तीनुसार आपल्या प्रत्येक गावागावांमध्ये जे पंचायत राज जे आहे ते लागू झालं आणि सरपंच हा आपल्या ग्रामपंचायतीचा हा राजकीय प्रमुख असतो. ओके, म्हणजेच काय तर तो ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख असतोच, गावाचा प्रथम नागरिक असतो. जसं आपल्याकडे राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतात तसं गावाचा प्रथम नागरिक सरपंच असतो. ओके, तर या सरपंचाची कोणती मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी आहेत, तर ग्रामपंचायतीच्या सभांचे आयोजन करणं आणि त्या ग्रामसभांचे अध्यक्षस्थान भूषवणं. त्याच्यानंतर काही आहे ग्रामपंचायतीशी रिलेटेड जे काही ठराव आहेत, वेगवेगळे ठराव आहेत, विकास ठराव, त्यांची अंमलबजावणी करणं हे त्याचं काम आहे. त्याच्यानंतर गावच्या विकासाचा आराखडा तयार करणं म्हणजे रस्ते, पिण्याचं पाणी, दिवाबत्ती याच्याशी रिलेटेड कामं जी आहे ती योजना त्याचे तयार करणे आणि ती राबवणे हे काम सरपंचांचं आहे. त्याच्यानंतर शासकीय योजना
ज्या काही केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या राबवण्याचं काम आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या दप्तराची म्हणजेच त्यांचं जे काही ऑफिस आहे त्याची पाहणी करणं, त्याची जी काही कागदपत्र सुरक्षित आहेत की नाही हे पण पाहणं सरपंचाचं काम आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीशी रिलेटेड जी काही अहवाल आहेत म्हणजेच वार्षिक अहवाल, हिशोबांची मंजुरी हे सगळं ग्रामसभेपुढे ठेवणं आणि ते सादर करणं ग्रामपंचायतींना हे सरपंचाचं मूलभूत कर्तव्य आहेत. त्याच्यानंतर सरपंचाचे कायदेशीर आणि प्रशासकीय अधिकार काय आहेत म्हणजे लीगल आणि त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स काय आहेत. तर बघा, प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच त्यांचे जे काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं आणि त्यांच्या कामांवरती देखरेख ठेवणं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे जे काही निधी आहेत ते निधी त्यांचे खर्च मंजूर करणं. त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जे आहेत त्यांचे बँकचे व्यवहार बघणं हे त्यांचे कर्तव्य आहेत. त्याच्यानंतर निधी जर का अपुरा पडत असेल आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्या विकास कामासाठी निधी मॅनेज करणं हे सरपंचाची कामं आहेत. त्याच्यानंतर अभिलेख म्हणजे जे काही रेकॉर्ड्स आहेत, अकाउंटिंगचे जे काही हिशोब आहेत, कागदपत्र आहेत त्याची मागणी ग्रामसेवकाकडे करून घेणं, ते सगळं समजून घेणं ही त्यांची प्रशासकीय कामं आहेत. त्याच्यानंतरच ग्रामपंचायतीची और ग्रामसभेची जी काही सभा होतील त्याच्यामध्ये निर्णायक मत देणं हे पण काय आहे तर आपला सरपंचाचं कर्तव्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोण हे सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. तर ह्याचं उत्तर बघा, ह्याचं उत्तर आहे रामासुब्रमण्यम. ऑप्शन नंबर 3 रामासुब्रमण्यम हे जे आहेत ते सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. हा सरकारी आयोग कशासाठी आहे तर केंद्र राज्याचे जे काही संबंध आहेत त्यांच्याबद्दल शिफारसी करण्यासाठी इंदिरा गांधींनी हा स्थापन केला होता सरकारी आयोग. त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती बघूया. तर बघा की 1970 आणि 1980च्या दशकांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारमध्ये त्यांच्या अधिकारांवरून जे आहे ते भरपूर सारे वाद निर्माण झाले आणि या सगळ्यावरती काहीतरी उपाय काढण्यासाठी 9 जून 1983ला इंदिरा गांधींनी काय केलं तर जस्टिस सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निवृत्त न्यायाधीश होते रणजीत सिंग सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक सरकारी आयोग म्हणजेच त्यांच्या नावावरून त्यांना बोललं जातं की सरकारी आयोग, हा जो आयोग जो आहे तो त्यांनी नेमला. तर या आयोगामध्ये बघा इतर सदस्य कोण होते तर बी शिवरामन आणि डॉक्टर SR सेन हे इतर सदस्य होते या आयोगाचे. या आयोगाने काय केलं तर केंद्र राज्य संबंधांवरती खूप सारे डिटेल स्टडी केला आणि त्याच्याशी रिलेटेड भरपूर साऱ्या शिफारसी त्यांनी सजेस्ट केल्या म्हणजे अहवाल तयार केला. 247 शिफारसी ज्या आहेत ते त्यांनी या पूर्ण अहवालामध्ये दिलेले आहेत की या दोघांचे म्हणजे केंद्र आणि राज्यांचे संबंध कसे असावेत याबाबत. तर बघा, या आयोगाचा मूळ दृष्टिकोन काय होता तर केंद्र सरकारचे कोणतेही अधिकार कमी न करता आणि संविधानाच्या मूळ रचनेत बदल न करता या सगळ्यांचा जो आहे तो पूर्ण समतोल साधला पाहिजे. या हिशोबाने त्याने सहकारी संघराज्य म्हणजेच कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही भावना त्यांनी निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी काही शिफारसी केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या शिफारसी आहेत त्या पण आपण बघूया. खरं तर या आयोगाने 247 शिफारसी केल्यात पण त्याच्यातल्या महत्त्वाच्या शिफारसी बघूया. ओके, तर मी मगाशीच सांगितलं की हा जो आयोग आहे तो केंद्र राज्य संबंध स्ट्रॉंग होण्यासाठी आपण म्हणजे तेव्हाच्या सरकारने जो आहे तो स्थापन केला होता. तर या आयोगाच्या शिफारसीनुसार काय झालं तर आंतरराज्य म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल जी आहे ती स्थापन झाली. त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट जी आहे ती एक अंतिम पर्याय असेल म्हणजे खूप लास्ट ऑप्शन असेल. म्हणजे घटनात्मक यंत्रणा एकदमच कोलमडली तर राष्ट्रपती राजवट लागू करावी वगैरे असं त्यांनी आपल्या शिफारसीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाच्या काही शिफारसी त्यांनी केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आहे महत्त्वाची शिफारस म्हणजे राज्यपालांची नियुक्ती. राज्यपालांच्या नियुक्तीबद्दल सरकारी आयोगाने असं सांगितलंय की जो राज्यपाल आहे तर तो आउटसाइडर म्हणजेच दुसऱ्या राज्यातला स्थायिक असावा. त्याच्यानंतर राज्यपालाची नियुक्ती करताना संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सल्लामसलत करण्यात यावी. आणि त्याच्यानंतर आहे की विधानसभेत जर का कोणत्याही एखाद्या पक्षाला बहुमत मिळालेलं नसेल आणि तरी पण आपण मुख्यमंत्री निवडत असू तर फ्लोअर टेस्ट केली जावी म्हणजे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली जावी.
हे पण बहुमताची चाचणी, ते पण आहे सरकारी आयोगाने सजेस्ट केलेली ही शिफारस आहे. त्याच्यानंतर 7व्या परिशिष्टामध्ये जे काही समवर्ती सूची आहे त्याच्यामध्ये पण केंद्र सरकारने राज्यांशी चर्चा करून जे आहेत ते कायदे केले पाहिजेत. इन केस जर केंद्र सरकार कायदे करणार असेल समवर्ती सूचीतल्या विषयांवरती, तर त्यांनी ते कायदे करताना केंद्रांशी चर्चा केली पाहिजे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे की अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया जे काही स्टेट सर्व्हिस, UPSC आणि जे काही हे सर्व्हिसेस आहेत IAS IPS या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या अधिक मजबूत केल्या जाव्यात अशी पण त्यांनी शिफारस केली होती. तर बघा या आयोगाने जे आहे सरकारी आयोगाने 247 शिफारसी ज्या आहेत त्या केल्या होत्या आणि त्याच्यातल्या 180 शिफारसी ज्या आहेत त्या मान्य केल्या. आणि या आयोगाच्या शिफारसी एवढ्या महत्त्वाच्या आहेत की बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना रेफरन्स म्हणून वापरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. तर बघा याचं मी डायरेक्ट उत्तरच सांगते. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कलम 224 भाग 15. तर कलम 224 भाग 15 हे आपलं निवडणुकीच्या संदर्भात आहे. ओके, तेव्हा त्याच्यातच निवडणूक आयोगाची तरतूद जी आहे ती केलेली आहे. आपण निवडणूक आयोगाबद्दल एक डिटेल माहिती बघूया. तर बघा भारताच्या संविधानामध्ये भाग 15 कलम 324 ते 329 मध्ये निवडणूक आयोगाची रचना, अधिकार आणि त्यांचा सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर निवडणूक आयोगाची काही कर्तव्य आहेत, तर ती कोणती कर्तव्य आहेत, तर मतदार याद्या तयार करणे, त्याच्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणे, मतदान केंद्रांची व्यवस्था बघणे म्हणजे बूथची आणि पोलिंग स्टेशनचं व्यवस्था बघणे, त्याच्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देणं आणि त्यांना चिन्हांचं वाटप करणं, त्याच्यानंतर निवडणूकचा जो काही खर्च आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, ही आपल्या निवडणूक आयोगाची काही प्रशासकीय कार्य आणि कर्तव्य आहेत. तर त्याच्यानंतर अजून काय कर्तव्य आहेत निवडणूक आयोगाची, तर आचारसंहिता लागू करणं, त्याच्यानंतर निवडणूक रद्द करण्याचा अधिकार जो आहे, फॉर एक्झाम्पल काही बूथ कॅप्चरिंग, हिंसाचार वगैरे असं काही झालं तर ती इकडची निवडणूक रद्द करण्याचा, तिथे पुन्हा मतदान घेण्याचा जो अंतिम अधिकार आहे तो कोणाकडे आहे, तर आयोगाकडे आहे, निवडणूक आयोगाकडे. त्याच्यानंतर अजून काही आहे तर अपात्रतेबद्दल सल्ला देणे. जे काही आमदार खासदार आहेत यांचे अपात्रता जे आहेत त्या मुद्द्यांवरती राष्ट्रपतींना आणि आमदारांच्या केसमध्ये राज्यपालांना त्यांचे सल्ला देणे जे आहे ते आपल्या निवडणूक आयोगाचं काम आहे. त्याच्यानंतर इन केस राष्ट्रपती राजवट लागू असेल एखाद्या राज्यामध्ये आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे, तर तिकडची परिस्थिती निवडणूक घेण्याच्या सारखी आहे का, निवडणूक घेण्या योग्य आहे का, तर याचा सल्ला पण ते राष्ट्रपतींना देतात. अजून आपला निवडणूक आयोग जो आहे तो कोणत्या कोणत्या निवडणुका कंडक्ट करतो म्हणजे कोणते निवडणूक घेतो, तर बघा संसद म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभासाठीचं जे निवडणूक आहेत, त्याच्यानंतर राज्याच्या विधानमंडळ म्हणजे विधान परिषद, विधानसभा, त्याच्यानंतर राष्ट्रपतीची निवडणूक आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक, या 4 प्रकारच्या निवडणुका जे आहे ते कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे या 4 प्रकारच्या निवडणुका जे आहे आयोजित करत असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अचूक जोड्या लावा. तर बघा इथे वेगवेगळे तत्वज्ञ आणि राज्यक्रांत्यांचे जनक वगैरे ह्यांनी सांगितले आणि त्यांच्या जोड्या लावायला सांगितलं. तर बघा ह्यांनी दिलंय थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. तर बघा मी तुम्हाला सांगेल तर हा थोडासा ऑड क्वेश्चन आहे, तर तरी पण ह्याच्यामध्ये जर का आपल्याला माहिती असेल, आपण शाळेचे स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचले असतील तर रुसो आपल्याला माहिती असेल की तो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता, तर त्याच्यावरूनच एक जोडी याची लागून जाते. एक ऑप्शनवरूनच त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळून जातं, म्हणजे रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. प्रश्न ऑड जरी असला तरी हा प्रश्न खूप इझिली सुटण्यासारखा होता ज्यांनी स्टेट बोर्ड वाचलेला आहे. तर इथे आपला पुढचा प्रश्न आहे की भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. तर कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. ऑप्शन आहे 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर BR आंबेडकर आणि 3 जवाहरलाल नेहरू. ऑप्शन नंबर 4 आहे ग.वा. मावळणकर. तर आपलं इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ग.वा. मावळणकर. तर ग.वा. मावळणकर हे जे आहेत ते संसदेच्या
परिषदेचे कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष होते आणि ते आपल्या जेव्हा संविधान सभा जी आहे ती संसद म्हणून भरायची तर तेव्हा ते तिचे अध्यक्ष म्हणून पण काम करायचे. ओके, तर ह्याचं आपण समितींचे जे आहे आपण एक डिटेल एक्सप्लेनेशन बघूया. तर तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्यासाठी संविधान बनवण्याचं काम जे आहे ते आपल्या संविधान सभेने केलं आणि ही जी संविधान सभा आहे तिने वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्या समित्यांनी मिळून आपल्यासाठी एक सुंदर असं संविधान बनवण्याचं काम केलं. तर बघा, या संविधान समित्यांपैकी अशा 22 समित्या ज्या आहेत त्यांनी काम केलं. त्यातल्या प्रमुख 8 समित्या आहेत आणि उर्वरित 14 ज्या आहेत त्या दुय्यम समित्या आहेत. त्या अशा एकूण 22 समित्यांनी आपल्यासाठी सुंदर संविधान बनवण्याचं काम केलं आहे. आता बघूया की त्या प्रमुख 8 समित्या कोणत्या होत्या. तर बघा, प्रमुख 8 समित्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची अशी समिती होती ती म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर होती संघीय अधिकार समिती, जिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर आहे संघीय संविधान समिती, जिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. मग आहे प्रांतीय संविधान समिती, जिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. पुढे आहे सल्लागार समिती, जिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. कार्यपद्धती नियमन समिती, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राज्यांशी चर्चा करणारी समिती, जिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि सुकाणू समिती, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे पुढे जाऊन आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती झाले. आता बघा की इतर ज्या महत्त्वाच्या उपसमित्या होत्या त्या कोणत्या होत्या ते आपण बघूया. तर त्याच्यानंतर बघा, महत्त्वाच्या उपसमित्यांपैकी एक मूलभूत हक्क उपसमिती म्हणून होती, जिचे अध्यक्ष JB कृपलानी होते. अल्पसंख्याक उपसमिती होती, जिचे अध्यक्ष HC मुखर्जी होते. त्याच्यानंतर उत्तर पूर्व सीमांत आदिवासी उपक्षेत्र समिती म्हणजेच नॉर्थ ईस्टचा जो एरिया आहे त्याच्यासाठीची जी समिती स्थापन केली होती त्याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोलोई. आणि इतर महत्त्वाच्या समित्या ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत, छोट्या समित्या आहेत, त्यांच्यामध्ये होतं की राष्ट्रध्वजासंबंधीची समिती, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या समितीने अशोक चक्र असलेलं तिरंगा जो आहे तो आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारावा अशी शिफारस केली होती. त्याच्यानंतर आहे संविधान सभेच्या कार्याविषयीची समिती, जिचे अध्यक्ष होते GV मावळणकर. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विषयीची समिती होती, तिचे अध्यक्ष होते S वरदाचारी. आणि गृह समिती, जिचे अध्यक्ष होते पटाभी सीतारामय्या. तर अशा विविध समित्यांनी मिळून आपलं संविधान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्याला एक सुंदर असं संविधान त्यांनी बनवून दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? ऑप्शन आहे जानेवारी 1947, मार्च 1947, तिसरा ऑप्शन आहे सप्टेंबर 1947 आणि चौथा ऑप्शन आहे ऑक्टोबर 1947. तर याच्यामध्ये आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ऑक्टोबर 1947. तर याच्याबद्दल आपण एक डिटेल माहिती घेऊया. तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की सर BN राव जी आहेत ते संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते आणि आपल्या संविधानाचा पहिला कच्चा मसुदा तयार करण्याचं काम पण त्यांनीच केलेलं आहे. सर BN राव यांनी ऑक्टोबर 1947 हा संविधानाचा पहिला कच्चा मसुदा तयार केला, ज्याच्यामध्ये एकूण 243 कलमं होती आणि 13 परिशिष्ट होती. हा कच्चा मसुदा त्यांनी तयार करून मसुदा समितीकडे पाठवला. त्या मसुद्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी मसुदा समितीकडे पाठवला, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीने या मसुद्यावर खूप सारं काम करून फेब्रुवारी 1948 हा मसुदा जो आहे संविधानाचा सुधारित मसुदा देशासमोर मांडला 14 फेब्रुवारी 1948. ओके, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. म्हणजे हे DPSP दिलेले आहेत आणि त्यांचा कलमानुसार आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आपण बघूया की काय दिलेलं आहे. तर बघा, अ मध्ये आहे पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा, ज्याचं कलम आहे 48A.
त्याच्यानंतर आहे जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, याचं कलम आहे 47. त्याच्यानंतर आहे क मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे रक्षण, जे आहे कलम 46. आणि ड वालं विधान आहे सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे, ज्याचं कलम आहे कलम 44. तर आता जर का आपण योग्य क्रम लावायचा झाला तर इथे बघा, आपण इलिमिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने गेलो तर आपल्याकडे 2 ऑप्शन होतात जे ड ने सुरू होत आहेत. एक आहे ऑप्शन 2 आणि दुसरं आहे ऑप्शन 3. तर आपण याच्यामध्ये बघतोय की ऑप्शन नंबर 3 जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण हे DPSP जे आहेत त्याच्याबद्दल एक डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, संविधानाच्या भाग 4 मध्ये जे आहे ते कलम 36 ते 51 दरम्यान आपल्याला मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत आणि म्हणजेच DPSP दिलेले आहेत. तर बघा, त्याची जी पार्श्वभूमी आपण बघूया. आपण आपल्या राज्यघटनेमध्ये जी काही मार्गदर्शक तत्व घेतलेली आहेत ती त्याची जी संकल्पना आहे ती आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. हे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यांचा उद्देश असा आहे की एक कल्याणकारी आणि सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित असलेलं राज्य जे आहे ते बनवणे. आपले जे मार्गदर्शक तत्व आहेत तर ते बघा, ती सगळी नॉन जस्टिसेबल आहेत. आपले मूलभूत हक्क जे आहेत संविधानातले ते जर का आपण भंग केले, कोणीही आपले हक्क आपल्याला मिळाले नाही तर आपण न्यायालयात डायरेक्ट दाद मागू शकतो. तसं या मार्गदर्शक तत्वांच्या बाबत नाही आहे. ही मार्गदर्शक तत्व अवलंबली नाहीत कोणत्या राज्याने तर त्याच्यासाठी आपण न्यायालयात डायरेक्ट दाद मागू शकत नाहीत. म्हणजेच काय, तर ती नॉन जस्टिसेबल आहेत. प्रत्येक राज्याला ही तत्व अवलंबली पाहिजेत और ती इम्प्लिमेंट केली पाहिजेत. असं काही बंधनकारक नाही आहे, जसं मूलभूत हक्कांच्या बाबतीत आहे. तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपले जे मूलभूत हक्क आहेत ते जस्टिसेबल आहेत आणि मार्गदर्शक तत्व जी आहेत, जी DPSP आहेत, ते आपले नॉन जस्टिसेबल आहेत. त्याच्यासाठी आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही. तर आपली जी ही मार्गदर्शक तत्व आहेत याचं आपण 3 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे समाजवादी तत्व, दुसरी आहेत गांधीवादी तत्व आणि तिसरी आहेत ही उदारमतवादी तत्व. आपण बघूया समाजवादी तत्व कोणती आहेत. तर बघा, कलम 38 ज्याच्यामध्ये दिलंय की लोककल्याणाच्या संवर्धनासाठी सामाजिक व्यवस्था सुरक्षित करणे. कलम 39 आहे 39 सर्व नागरिकांच्या उपजीविकेची पुरेशी साधनं मिळवून देणं. कलम 39 आहे स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन देणं. 39 आहे गरिबांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देणं. 41 आहे बेकारी, वृद्धत्व, आजारपण या काळात कामाचा आणि शिक्षणाचा हक्क देणं. 42 आहे कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी परिस्थिती निर्माण करणं आणि प्रसूती सहाय्य म्हणजेच काय, तर मेटर्निटी रिलीफ जे आहेत ते देणं. तर पुढे आहे गांधीवादी तत्व. याच्यामध्ये महत्त्वाची कलमं आहेत. कलम 40 मध्ये सांगितलंय की ग्रामपंचायतींची स्थापना करणं. कलम 43 आहे ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वांवर कुटीर उद्योगांना चालना देणं. 43 मध्ये सांगितलंय कुटीर उद्योगांना चालना देणं. 46 मध्ये सांगितलंय की अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताचे संवर्धन करणं. 47 मध्ये सांगितलंय आरोग्याला घातक असणारे अंमली पदार्थ आणि मद्यपान यावर बंदी घालणं. 48 मध्ये सांगितलंय गायी वासरे आणि इतर दुभत्या जनावरांच्या कत्तलीसाठी मनाई म्हणजे स्लॉटर हाऊसला बंदी केलेली आहे. पुढे उदारमतवादी किंवा भौतिक तत्व जी आहेत ती सांगितलीत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कलम आहे कलम 44 ज्याच्यामध्ये समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याबद्दल सांगितलंय. कलम 45 मध्ये 6 वर्षाखाली बालकांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणाची व्यवस्था करायला सांगितले. 48A मध्ये पर्यावरण जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे सांगितले. 49 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे वस्तूंचे आणि ऐतिहासिक स्थळांचं रक्षण करायला सांगितलंय. कलम 50 मध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवायला सांगितले आणि 51 मध्ये सांगितलंय आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवणे. तर अशी 3 प्रकारचे मार्गदर्शक तत्व आहेत. आपल्याला एक जबाबदार राज्यामध्ये जबाबदार शासन पद्धती
इस्टॅब्लिश करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी आपल्याला हे DPSP जे आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आपल्या संविधानामध्ये दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयी अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जुलै 1918ला. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणजेच 1919चा जो कायदा आहे त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हा जो कायदा आहे याचा पहिला अहवाल जो आहे तो जुलै 1918ला प्रसिद्ध करण्यात आला. आणि बघा की हे जे कायदे आहेत, 3 महत्त्वाचे कायदे आहेत आपल्याकडे. 1909चा कायदा, त्याच्यानंतर 1919चा कायदा आणि 1935चा. हे 3 कायद्यांवरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. सो याच्यातले जे काही तरतुदी आहेत त्या आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. या 1919च्या कायद्याबद्दल आपण डिटेल माहिती बघूया. तर बघा हा जो कायदा आहे ह्याला भारतीय परिषद कायदा 1919 असं पण म्हटलं जातं. या कायद्यामागची पार्श्वभूमी म्हणजे जे काही पहिलं महायुद्ध झालं, या पहिल्या महायुद्धामुळे जे आहे आपल्या देशामध्ये जो काही असंतोष वाढीला लागला, तर ते सगळं शांत करण्यासाठी जे आपले भारत मंत्री होते तेव्हाचे मॉन्टेग्यू यांनी भारताला टप्प्याटप्प्याने जबाबदार शासन पद्धती दिली जाईल अशी घोषणा केली. कधी? तर ऑगस्ट 1917मध्ये. ऑगस्ट 1917मध्ये भारताला टप्प्याटप्प्याने जबाबदार शासन पद्धती दिली जाईल अशी त्यांनी घोषणा केली. आणि ती घोषणा जी आहे ती इम्प्लिमेंट करण्यासाठीच हा कायदा जो आहे तो करण्यात आला. तर बघा या कायद्याचं जो पहिला अहवाल आहे तो 1918ला प्रसिद्ध करण्यात आला. 1919ला त्यांनी कायदा बनवला आणि 1921 पासून जो आहे हा कायदा जो आहे तो इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाला. त्याचं अंमलबजावणी सुरू झाली 1921 पासून. आता आपण बघूया या कायद्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत. तर बघा हा जो कायदा आहे याच्यानुसार आपल्या प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती लागू झाली. म्हणजेच सोपी विषय आणि राखीव विषय असे 2 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं. शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था, शेती यासारखे विषय जे आहेत ते राज्यांकडे सोपवलेत आणि त्याचा जो कारभार आहे तो व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर हे भारत मंत्र्यांच्या सल्ल्याने पाहतील असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर जे राखीव विषय आहेत म्हणजेच महत्त्वाचे असे विषय, कायदा आणि सुव्यवस्था, वित्त, महसूल, त्याच्यानंतर न्याय यांसारखे जे महत्त्वाचे विषय आहेत ते जे विषय ते गव्हर्नर त्याच्या कार्यकारी परिषदेच्या मदतीने बघतील आणि ते जे विषय आहेत ते कायदेमंडळाला जबाबदार नसतील. हे तर ही जी तरतूद आहे ती 1919च्या कायद्याने केलेली आहे. त्याच्यानंतर बघा याच कायद्यानुसार जे आहे ते आपली संसद जी आहे म्हणजे ब्रिटिश काळात जी आपली संसद होती ती द्विगृहात्मक झाली. तर याच्यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट म्हणून वरिष्ठ सभागृह ज्याच्यामध्ये 60 सदस्य होते आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच कनिष्ठ सभागृह ज्याच्यामध्ये 144 सदस्य होते. याच कायद्यानुसार व्हॉइसरॉय जो आहे तो त्याच्या कार्यकारी जी परिषद होती तर त्याची पुनर्रचना करण्यात आली. या व्हॉइसरॉयच्या कार्यकारी सदस्यांमध्ये 6 सदस्यांची कार्यकारी परिषद जी आहे ती स्थापन करण्यात आली, ज्याच्यामध्ये 3 सदस्य हे भारतीय असावेत हे अनिर्वाय करण्यात आलं. आणि याच कायद्यामुळे महत्त्वाची अशी तरतूद झाली ती म्हणजे जातीय मतदारसंघ जे आहेत त्यांचा विस्तार केला. बघा 1909चा जो कायदा आहे 1909चा कायदा त्याच्यानुसार मुस्लिम मतदारसंघ तयार करण्यात आले. मुस्लिम मतदारसंघ 1909च्या कायद्याने. आणि 1919चा जो कायदा आहे त्याच्यानुसार शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन्स यांना पण त्यांचे स्वतंत्र मतदारसंघ जे आहेत ते दिले गेले. ओके, ही खूप महत्त्वाची तरतूद आहे. हा डिफरन्स जो आहे तो लक्षात ठेवा. आता बघूया पुढच्या तरतुदी. हा जो 1919चा कायदा आहे त्याच्यानुसार भारतातल्या काही निवडक लोकांना म्हणजे सुमारे 10% लोकांना जे आहे ते मतदानाचा अधिकार मिळाला. कोणत्या बेसिसवर? तर मालमत्ता, कर आणि शिक्षणाच्या आधारावर हा जो मतदानाचा अधिकार आहे तो देण्यात आला. त्याच्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC जे आहे आत्ताचं त्याची स्थापना पण याच कायद्यानुसार झालेली आहे. आणि अजून काही महत्त्वाचे लोक आहेत त्यांनी या कायद्यावरती टीका केलेली आहे. त्या टीका महत्त्वाच्या आहेत कारण आयोग त्या टीकांवरती पण प्रश्न विचारतो. तर बघा हा जो कायदा आहे याच्यावरती टिळकांनी काही टीका केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आहे की हे आम्हाला मिळालेले जनाधार नसलेले, सूर्य नसलेले सकाळचे उजाडणे आहे. ओके,
तर टिळकांची टीका ही महत्त्वाची आहे. आणि अजून कोणी काही केलं असेल आणि तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये मिळत असेल तर त्या टीकाही लक्षात ठेवा. आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारत असतो. तर इथे आपण 1919चा जो कायदा आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेतली. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि त्याच्यावरतून आपल्याला ओळखायचं आहे. अ मध्ये आहे भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 मध्ये आहे, तर हे बरोबर आहे. संमेलनाचा हक्क कलम 19 मध्ये आहे, जो स्वातंत्र्याच्या हक्कांमध्ये येतो. त्याच्यानंतर आहे जीवित आणि संरक्षणाचा हक्क, जो कलम 20 मध्ये त्यांनी सांगितला आहे. तर हे जे ऑप्शन आहे हा चुकीचा आहे. हा जीवित आणि संरक्षणाचा हक्क जो आहे तो आपल्याला 21 मध्ये दिलेला आहे. कशामध्ये? तर कलम 21 मध्ये. आणि घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32. तर हे डबल बरोबर आहे. आपल्याला सांगितलं अयोग्यरित्या कोणता आहे, तर आपलं उत्तर असलं पाहिजे क फक्त ऑप्शन 3. आता आपण हे कशा संदर्भात आहे, तर आपले फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क जे आहेत त्यांच्याबद्दल हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपण त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊया. तर बघा, भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत. फंडामेंटल राईट्स जे आहेत ते भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये दिलेले आहेत. हे मूलभूत हक्क जे आहेत त्याचा सोर्स काय आहे, तर यूएसएची जी घटना आहे त्याचा अभ्यास करून जे आहे आपल्याला आपले पण मूलभूत हक्क त्याच्यानुसार डिझाईन केले गेलेले आहेत. हे जे आपले मूलभूत हक्क आहेत ते कसे आहेत, तर न्यायप्रविष्ट आहेत, जस्टिसेबल आहेत. आपल्या हक्कांचं जर का उल्लंघन झालं तर त्याच्याबद्दल आपण डायरेक्ट थेट सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अंतर्गत आणि उच्च न्यायालयात कलम 226 अंतर्गत आपण रिट्स दाखल करून आपले जे मूलभूत हक्क आहेत त्याचं संरक्षण जे आहे ते करू शकतो. त्याच्यानंतर हे जे अधिकार आहेत ते कसे आहेत, तर मर्यादित अधिकार आहेत. इन केस देशाची सुरक्षा, शांतता, सुव्यवस्था याचा प्रश्न उभा राहिला तर या अधिकारांवरती एक रिझनेबल मर्यादा ज्या आहेत ते येऊ शकतात. आणि याला एक्सेप्शन आहे, म्हणजेच अपवाद आहे, ते म्हणजे कलम 20-21 जे आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये इन केस राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तरी आपल्या फंडामेंटल राईट्समधलं कलम 20-21 जे आहे ते स्थगित केलं जाऊ शकत नाही. आणि हे जे कलम 20-21 आहे त्याच्याबद्दलच आपल्याला जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. आपण हे जे आपली जी महत्त्वाची जी कलम आहेत स्वातंत्र्याविषयीची, जी कलम 19 ते 22 मध्ये दिलीत त्यांची आपण एकदा डिटेल माहिती घेऊया. ओके, तर बघा, आपले जे मूलभूत हक्क आहेत त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचे हक्क जे आहेत ते कलम 19-22 मध्ये दिलेले आहेत, 19 ते 22 मध्ये. ओके, तर बघा कलम 19 मध्ये काय सांगितलं, तर 19 मध्ये आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. याच्यात कोणती स्वातंत्र्य आहेत, तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांतता व विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कुठेही मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोणत्याही भागात राहण्याचे आणि स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, आणि कोणताही व्यवसाय, व्यापार, धंदा करण्याचे स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला कलम 19 मध्ये दिलेलं आहे. कलम 20 मध्ये काय सांगितलंय, तर अपराधांबद्दल दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर एकाच गुन्ह्यासाठी जे आहे ते 2दा शिक्षा न देणं, स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती न करणं, यासारखे जे काही हक्क आहेत ते आपल्याला कलम 20 मध्ये दिलेले आहेत. आणि कलम 21 मध्ये आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्याच्याबद्दल, म्हणजे काय, कलम 21 सांगतो की जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. त्याच्यानंतर आहे कलम 22. कलम 22 मध्ये सांगितलंय की काही बाबतीत अटक आणि स्थानबद्धतेविरुद्धचं जे संरक्षण आहे ते पण दिलेलं आहे. तर अशी आपले स्वातंत्र्याचे जे आहेत हक्क दिलेले आहेत आपल्याला. आणि अजून एक राहून गेलं ते म्हणजे महत्त्वाचं, म्हणजे कलम 21A, ज्याच्यामध्ये सांगितलंय की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. हे पण आपल्या स्वातंत्र्याच्या हक्कांमध्ये येतं, जे की 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002च्या घटनादुरुस्तीने हे 21A कलम ॲड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला जो प्रश्न आलेला मूलभूत हक्कांसंदर्भात त्याचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेतलंय. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अ. करारनामे, ब. जंगले, क. जकात, ड. दिवाळखोरी आणि नादारी. तर इथे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, क. जकात.
तर जकात जे आहे ते स्टेट लिस्टमध्ये आहे. स्टेटची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये आहे आणि बाकीचे जे विषय आहेत ते कॉन्करंट लिस्टमधले आहेत. तर एक कॉन्करंट लिस्ट आणि हे जे सूची आहे याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया. तर बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये केंद्र राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी करण्यासाठी जे आहे ते सूची नावाचा प्रकार दिलेला आहे. संविधानाच्या अनुसूची 7व्या अनुसूचीमध्ये म्हणजे 7th शेड्यूलमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या सूची दिल्यात: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये असे काही विषय आहेत ज्याच्यावरती कायदे बनवण्याचा हक्क हा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. त्याच्यानंतर राज्य सूचीमध्ये असे काही विषय आहेत ज्याच्यावरती कायदे बनवण्याचा हक्क हा स्टेट गव्हर्नमेंटला आहे. आणि जी समवर्ती सूची आहे त्याच्यामध्ये जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये कायदे बनवण्याचा हक्क सेंट्रल अँड स्टेट दोघांनाही आहे. ओके, तर आपण बघूया की समवर्ती सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट काय आहे. आपल्याला प्रश्न विचारला आहे कॉन्करंट लिस्टवरती, तर आपण बघूया की कॉन्करंट लिस्टमध्ये काय आहे. तर बघा, बेसिकली कॉन्करंट लिस्टमध्ये असे काही विषय आहेत ज्याच्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांची विधिमंडळं जी आहेत ते कायदे बनवू शकतात. हे जे संकल्पना आहे कॉन्करंट लिस्टची ती आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतली आहे. याच्यामध्ये मूळ राज्यघटनेमध्ये 47 विषय होते, 47 विषय होते आणि त्याच्यामध्ये आता 52 विषय आहेत. त्याच्यानंतर म्हणजे 47 विषय होते आणि घटना दुरुस्ती करून वेगवेगळे विषय ॲड केलेत आणि आता संख्या आहे ह्याच्यामध्ये विषयांची 52. ओके, तर बघा, हे जी लिस्ट आहे समवर्ती सूची आहे त्याचा मूळ उद्देश काय आहे. तर देशभरात ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये एक समानता राहावी, त्या विषयांमध्ये कायदे करण्यासाठी एक समानता राहावी म्हणून हे जे आहे ही लिस्ट आहे. आणि सेम टाईमला एकतर एक समानता असावी आणि त्याचवेळी ते जे राज्य आहेत त्यांना त्यांच्या स्थानिक गरजेनुसार कायद्यामध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य असावं. हे 2 मुख्य उद्देश आहेत ही अशी लिस्ट असण्याचं. ओके, तर आता आपण या लिस्टमध्ये कोणते विषय आहेत आणि लिस्टमध्ये अजून काय काय डिटेल आहे माहिती त्याची आपण माहिती घेऊया. तर बघा, भारतीय राज्यघटनेचे 254 जे कलम आहे त्याच्यानुसार त्यांनी असं सांगितलं आहे की समवर्ती सूचीमधील एखाद्या विषयावरती केंद्र सरकारने बनवलेला कायदा आणि राज्य सरकारने बनवलेला कायदा यांच्यामध्ये जर का विसंगती निर्माण झाली तर केंद्र सरकारचा जो कायदा आहे तो वैध ठरतो आणि राज्य सरकारचा कायदा जो आहे तो रद्दबातल होतो. याच्यासाठी एक अपवाद पण आहे. तो अपवाद आहे की जर राज्याने बनवलेल्या कायद्याला राष्ट्रपतींनी आधीच मंजुरी दिली असेल तर त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये राज्याने बनवलेला कायदा जो आहे तो लागू राहतो. ओके, तर बघा, अजून आहे 42वी घटना दुरुस्ती. ही जी 42वी घटना दुरुस्ती आहे याच्याने जी समवर्ती सूची आहे याच्यामध्ये काही विषय ॲड केलेत. कुठून ॲड केलेत तर राज्य सूचीतील 5 महत्त्वाचे विषय हे काढून समवर्ती सूचीमध्ये ॲड केलेत. ओके, तर ते 5 विषय कोणते आहेत तर शिक्षण, वने आणि जंगले, वजन व मापे, वन्यजीव आणि पक्ष्यांचे संरक्षण आणि न्याय प्रशासन हे 5 विषय राज्य सूचीतून रिमूव्ह करून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेत. आता आपण बघूया की या समवर्ती सूचीमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे विषय जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. तर बघा, समवर्ती सूचीमध्ये कायदा आणि न्याय विषयातले फौजदारी कायदा, दिवाणी प्रक्रिया, विवाह आणि घटस्फोट, दत्तक आणि वारसा हक्क, करारांचे कायदे. ओके, त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक विषयावरती सामाजिक आणि आर्थिक नियोजन, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, कामगार संघटना, औद्योगिक व कामगार वाद. त्याच्यानंतर कल्याणकारी योजनांमध्ये बघाल तर सामाजिक सुरक्षा, सामाजिक विमा, रोजगार आणि बेरोजगारी, कामगार कल्याण. कामगार कल्याणमध्ये बघा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच आपलं PF आणि मातृत्व लाभ, मॅटर्निटी बेनिफिट्स जे आहेत ते पण समवर्ती सूचीमध्ये आहेत. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचे विषय म्हणजे वीज, औषधं, वर्तमानपत्र, पुस्तकं, छापखाने, अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंची भेसळ रोखणे आणि जन्ममृत्यूची नोंदणी. हे असे खूप महत्त्वाचे विषय जे आहेत ते समवर्ती सूचीमध्ये आहेत. याच्यावरती कायदे करण्याचा हक्क केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना आहे. ओके, तर अशा प्रकारे आपले 2023चे पॉलिटीचे जे काही क्वेश्चन्स होते त्या सगळ्यांचे ॲनालिसिस इथे आपलं पूर्ण झालेलं आहे.
आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याच्यामध्ये दिलेली माहिती, आपण पेपरचं केलेलं ॲनालिसिस, क्वेश्चन्सचे केलेले सगळे डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओ खाली छान अशा कमेंट्स करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारा, आम्ही तुम्हाला नक्कीच रिस्पॉन्स देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल MPSC माइंड मॅप्स हे नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.